तयार नाहीत. हे का चालू आहे? सत्ताधारी पक्षाची लोक खून करणार असतील आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचवणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी? लोकांची हिंमत वाढायला लागली. स्वतःच्या पॉलिटिकल मेमोरंडम मध्ये सांगतात की कर्जमाफी करणार, आणि त्याच कर्जमाफीबद्दल बोलतात आम्ही बोललोच नाही. अरे काय तुमचा काय शेतकरी तुम्हाला लाचार वाटतो की काय? तुझ्या माईला पैसे आम्ही दिले, तुझ्या बापाला पैसे आम्ही दिले, तुला पैसे आम्ही दिले, अरे तुझ्या जीवावर जगतो की काय आम्ही? लोणीकरांनी लोणी खाल्लं असेल, महाराष्ट्राच्या जनतेने खाल्लेलं नाही. तेव्हा अशा या भ्रष्ट उन्माद आलेल्या मंत्र्यांबरोबर त्यांच्या बाजूला बसून चहा प्यावा असं आमच्यापैकी एकालाही वाटत नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की चहा पानाला त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं, गुन्ह्यांना मदत करणं, मराठीवरती अत्याचार करणाऱ्या सरकारला मदत करणं. आज सगळे बोलायला लागले की नाही बघू. अरे तुम्ही कॅबिनेटमध्ये होतात ना, कॅबिनेटमध्ये तुमच्या समोर आला ना हिंदीचा प्रश्न, मग कॅबिनेटमध्ये विरोध का नाही केला? आता कशाला विरोध करताय आणि आता कशाला काहीतरी आम्हाला वेगळं वाटतंय बघू काहीतरी विचार करू बोलताय? कॅबिनेटमध्ये काय करता तुम्ही? कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे आणि जनता भडकली म्हटल्यावरती लगेच नाही काहीतरी विचार करू. नका विचार करू, महाराष्ट्राची जनता विचार करेल. मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हाला माफी नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सगळी मराठी माणसं महाराष्ट्रात एक होताना दिसत आहेत. भाषेविषयी कुठलाही तिरस्कार कोणाला असण्याचं कारण नाही. अरे पण सक्ती कशाला, जबरदस्ती कशाला? काय शिकायचं ते शिकवू द्या मराठी माणसांना. कुठली भाषा द्या, फ्रेंच शिकायचं, जर्मन शिकायचं, स्पॅनिश शिकायचं, शिकू आम्ही, आमची पोरं शिकतील. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय शिकायला पाहिजे? तर ही जी परिस्थिती निर्माण करते हे सरकार, हे फक्त मतांचं राजकारण आहे. या मतांच्या राजकारणापुढे मराठी माणसाचा बळी देत आहेत, मराठी भाषेचा बळी देत आहेत, आणि त्याला आमचा सक्त विरोध आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारबरोबर चहा प्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही. म्हणून आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला. प्रश्न असतील? चला प्रश्न